आपल्या मनातले अंक ओळखतात आणि ते बरोबर कागदावर उमटवतात. बागेश्वर दामबाबांचं नाव तुम्ही ऐकलं सगळ्यांनी? हां, सेम त्याच्यासारखा हा चमत्कार आहे. तुमच्यापैकी कोणीही, आपण प्रयत्न करू बरं का होतो की नाही बघूया. तुमच्यापैकी कोणीही एकानं उठायचं, 1 ते 5 आकडे जे आहेत, आपल्याला वेळ कमी म्हणून, नाही तर पुढे किती पण सांगू शकतो. हां, 1 ते 5 अंकामधला कोणताही एक अंक दाखवायचा, जो दाखवायचा असेल तो. आता खुशी बरोबर ओळखेल की नाही ते आपण बघूया. हां, कोण सांगतं सुरुवातीला? ओके, उभा राहा बेटा शेवटी. हां, एवढे आहेत ना? हां, काय नाव तुझं? काय म्हटला? ओके, लोकेश. हां, खुशी सांग बरं, लोकेशने किती बोटं उंच केली? पुन्हा हां, किती बोटं उंच केली? अगदी बरोबर, कारण तिने हात बांधले होते म्हणून तर लक्षात येत नव्हतं. हां, उभी राहा बेटा. आता हात वरती केला होता. हां, बोटं दाखव ना किती. हां, काय नाव तुझं? अपेक्षा. खुशी ओळख बरं, अपेक्षाने किती बोटं उंच केली? काय नाव तुझं? आरिफ. खुशी आरिफनं किती बोटं उंच केली? अजून अजून तिकडे शेवटी. झालं ना बेटा? दुसरं बोट सांग. हां, एवढे नाही सांगले बरे. झालं ना? 1 ते 5 सांगितलंय बेटा. 1 ते 5 किती दाखवले रे? हां, काय नाव तुझं? अर्जुन. खुशी सांग, अर्जुननं किती बोटं उंच केली? व्हेरी गुड, बरोबर. आता सोडून घे बेटा. 11:15 झालेले, वेळ संपलेली आहे. आता हा चमत्कार कसा झाला? खुशी जेव्हा उद्या शाळेत येईल, प्रार्थना होईल ना, तेव्हा ती तुम्हाला सांगेल. तोपर्यंत तुम्ही विचार करा रात्रभर. खुशी उद्यापर्यंत सांगायचं नाही. ओके. हां, आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, याबद्दल धन्यवाद. थँक्यू.